नमस्कार मंडळी, मी ज्योती तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। तर आज आहे रक्षाबंधन। माझ्या सर्व बहीण आणि भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। त्याची सुरुवात मी देवपूजा करून केली। रक्षाबंधन असल्यामुळे खूप घाई होती कामांची। सुरुवातीला मी ताट करून घेतले पूजेचे। मला 3 मामा आहेत, त्यामधील 3 नंबरचे मामा म्हणजे सर्वात लहान आहेत हे मामा। त्यांना मी लहान असल्यापासूनच राखी बांधते आणि अजूनही मामा राखी बांधायला रक्षाबंधनच्या दिवशी येतात। सुरुवातीला मी त्यांना राखी बांधून घेतली, तर त्यांना औक्षण केले। काही ज्या त्या भागानुसार औक्षण करण्याची प्रथा वगैरे म्हणजे वेगवेगळी असते। तर सोन्याचा दागिना औक्षण करताना कपाळाला लावावा असे म्हणतात, त्यामुळे मी अंगठी होती माझ्या हातातली ते औक्षण करताना घेतली। माझ्या मोठ्या 2 मामांना मम्मी राखी बांधायची आणि भावाला आणि या 3 नंबरच्या मामांना मी राखी बांधायची। राखी बांधली, औक्षण केले आणि फोटो काढायलाही चालू होतं, त्यामुळे इकडे बघा असं परीचं चालू होतं। मी व्हिडिओ जास्त एडिट केला नाही, कारण या आठवणी साठवून ठेवता येतात। या अगोदर रक्षाबंधनचे फोटो वगैरे आहेत, पण व्हिडिओ नाहीत। या ब्लॉगच्या माध्यमातून यावर्षी या आठवणी राहणार आहेत। राखी बांधल्यानंतर नारळ, पान, सुपारी देतात। मामांनी माझ्यासाठी गिफ्ट म्हणून साडी आणलेली होती। यानंतर परी आदेशला राखी बांधणार होती। इकडे बघा, इकडे बघ आदेश। छान 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 करो छान छान। वा 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 वा, इकडे बघा। आदेशची तब्येत बरी नाही, त्याला सर्दी खोकला आहे, त्यामुळे तो बसतच नव्हता। आम्ही सर्वजण त्याला इकडे बघ असं नादी लावत त्याला बसवले होते। तो आमच्याकडे ते पाहत होता। परीने आदेशला राखी बांधली। राखी बांधेपर्यंत तो बसतो की नाही असं वाटलं, पण खूप छान बसला तो। त्याने औक्षणही व्यवस्थित करून घेतले। हा आहे उबेद दादा। परी दरवर्षी त्याला राखी बांधते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तो राखी बांधण्यासाठी आलेला आहे। किती छान अशी मन लावून राखी बांधत आहे बघा ती। आता काय करू हे मला विचारत आहे। यानंतर काय करू, मी त्याला पेढा खाऊ घालते। त्याने परीसाठी गिफ्ट आणलेलं आहे। किती छान गिफ्ट घेऊन आलाय बघा तो। भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहीण देवाकडे प्रार्थना करते आणि बहिणीचे संरक्षण करण्याचे बहुवचन देतो। खूप प्रेमळ असा हा सण आहे भाऊ बहिणीचा नातं जोपासण्याचा। भाऊ आलेला आहे, त्यालाही मी आता राखी बांधते। खूप छान गिफ्ट आहे। हा माझ्यापेक्षा लहान आहे, पण जबाबदारीच्या बाबतीत मोठ्या भावाप्रमाणे सर्व जबाबदाऱ्या पार पडतो। बहीण भावाचं नातं हे खूप खास आहे। लहानपणीच्या खेळापासून ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकाचं सुखदुःख वाटून घेणारं हे नातं आहे। जीवनाच्या प्रत्येक वळणावर सुख असो किंवा दुःख एकमेकांचा आधार बनणं ही या नात्याची खरी ओळख आहे। राखी बांधली, औक्षण केले। तुमच्या भागामध्ये औक्षण कसे केले जाते कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। धन्यवाद।